सर, उद्या रिझल्ट आहे. काहीतरी बोला ना. अरे उद्या फक्त रिझल्ट आहे बाबा, महाराष्ट्र दिन पण आहे. मराठी माणसाने किती आनंदी व्हायला पाहिजे उद्याच्या दिवसासाठी. पण नाही, आज रात्रभर तुमची हृदय धडधडणार, भीतीनं तुम्हाला कापरं भरणार, तुम्हाला धड नीट झोप नाही लागणार. का? उद्या रिझल्ट आहे. अरे तू कितीही घाबरला तरी काय फरक पडणार आहे? तू जो पेपर लिहायचा होता तो लिहिलाय. शिक्षकांनी जे मार्क द्यायचे ते दिलेत. उद्या फक्त तुझ्या समोर येणार आहेत. भिवून काय फरक पडणार आहे? नवस करून काय फरक पडणार आहे? बरं ठीक आहे ना, कमी मार्क पडले तर चुका ऍक्सेप्ट कर. पुढच्या वर्षासाठी चांगला संकल्प कर. आपण ठरवूया ना काय करायचंय पुढे ते. ज्याला मार्क पडले तर हवेत जाऊ नको. ज्याला कमी मार्क पडले त्याच्या घरी पेढे घेऊन जाऊ नको. त्याला पेढे खाऊ घालतो आणि नंतर आणखी काय काय खाऊ घालतो त्याच्या घरच्यांचं. त्याला त्याचं दुःख माहित असतं. उगीच शहाणपण करायला तिकडे जायचं नाही. दुसरा महत्वाचा सल्ला पालकांसाठी. अहो, विद्यार्थ्याचं यश अपयश हे आपल्या तिघांवरती डिपेंड आहे. तुम्ही म्हणजे पालक, आम्ही शिक्षक आणि तिसरे विद्यार्थी. मग फक्त एकटा विद्यार्थीच दोषी का? नाही ना, कमी मार्क पडले तर एकत्र बसूया आपण तिघं. ठरवूया त्याला यशस्वी कसं करायचं ते. उद्या त्यांना शिवीगाळ करणं, मारहाण करणं हे काय मला पटणार नाही आणि ते कुणालाही पटणार नाही. आणि तिसरा महत्वाचा सल्ला नातेवाईकांसाठी. उद्याचा दिवस दुपारची निवांत झोप घ्या. काय उष्णतेची लाट आली आहे. उष्माघाताचे धक्के बसतायत लोकांना. बरीच लोक गेली पण. तुम्ही इतर विद्यार्थ्यांची चौकशा बंदच करून टाका. विद्यार्थ्यांच्या डोक्याला आधीच उष्णतेचा ताप आहे आणि आणखीन तुमचा ताप देऊ नका. जर एखाद्याला चांगले मार्क पडले तर फक्त कौतुकाचे 2 फोन करा. पण जर कमी पडलेत हे कळून पण तुम्ही फोन करणार असाल तर तुमचा हिशोब नक्की होणार आहे. तर सगळ्यांना प्रामाणिकपणे सांगतोय, रिझल्ट टेन्शनची गोष्ट नाहीये. फक्त स्वतःकडे पाहण्याची परत एक संधी आहे. एन्जॉय करूया, ऍक्सेप्ट करूया आणि रिलॅक्स राहूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.